वैराग्यसंपन्न श्रीसंत बागडेबाबा यांनी सुरू केलेली चैत्रवारी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील बाबा आश्रम ते पंढरपूर अशी निघालेली आहे आणि हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज या संपूर्ण वारीचे नियोजन करीत आहेत। एका अतिशय सुंदर असा सागवानी रथ हे वारीचे आकर्षण ठरत आहेत आणि या वारीमध्ये हजारो भाविक सहभागी झालेले आहेत। फुलांच्या राशी टाकून तुकाराम बाबा महाराज यांचे व दिंडीकरांचे स्वागत केले जात आहे। विविध मार्गावरून ही दिंडी पंढरपुराकडे रवाना होत आहे। गुंजेगाव या ठिकाणी आल्यानंतर वारीचे अत्यंत दिमागदार पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे आणि गुंजेगावच्या माळावरती यावर्षीही तुकाराम बाबा यांच्या दिंडीला व रथाला श्रीसंत बाळूमामा यांच्या मेंढरांचे रिंगण आयोजित करण्यात आले होते आणि या रिंगणाने सर्व वारकरी अतिशय भावूक झाले। चैत्रवारीच्या दिंडीचे अशा पद्धतीने अतिशय दिमागदार पद्धतीने व अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले जात आहे आणि गुंजेगावच्या माळावरती या ठिकाणी रथ आल्यानंतर या रथाला बाळूमामाच्या मेंढरांनी रिंगण केले, त्यामुळे अतिशय भक्तिमय असे वातावरण गुंजेगावच्या माळावरती पाहायला मिळाले। वारीचा हा अतिशय सुरेख असा संगम सर्वांच्यासाठी अतिशय भावूक असा क्षण ठरला आहे। आज गुंजेगाव या ठिकाणी गेल्या वर्षी देखील बाळूमामाची मेंढरं या ठिकाणी आपल्या या गुंजेगावच्या माळावरती फोंड्या माळावरती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला आणि पांडुरंगाच्या चरणी बागडेबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्यपूर्वक येणाऱ्या काळामध्ये अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेवरती चालणारी ही मंडळी एक वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे की ह्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही पद्धतीचं जर बघितलं तर अगदी निस्वार्थीपणाने ही सेवा करणारं आणि स्वच्छ प्रतिमेचं काम म्हणजे वारकरी संप्रदाय। महाराष्ट्रामध्ये अनेक संत बघितले तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे संत बघायला भेटतात, पण जगाचे कल्याणी संतांची भूती ध्येय कटोती परोपकारी राष्ट्रीय संत गाडगेबाबांसारखा विचार येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। तोच विचार घेऊन तोच वारसा घेऊन आम्ही पंढरपूरला भुयार ते पंढरपूर पायी दिंडी आम्ही काढतो आणि त्या ठिकाणी आज गुंजेगावाच्या या माळावरती प्रत्येक वर्षी मेंढराचा रिंगण सोहळा या ठिकाणी होतोय। पुढच्या वर्षापासून आम्ही घोड्याचा रिंगण सोहळा देखील करण्याचा संकल्प यावर्षी करतोय। पांडुरंगाच्या चरणी सगळी सुखी समाधानी एवढं मोठं युद्ध चालू आहे आणि सिलेंडर मिळत नाहीत, बाकी अनंत अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणीतून दूर हो असं साकडा मी पांडुरंगाच्या चरणी घालतोय। आमच्या भारतावरती आमच्या राज्यावरती आमच्या देशावरती कुठलेही संकट येऊ नये आणि सगळं शांत पद्धतीने पार पडावं अशी देखील पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। धन्यवाद। बोला